आताशी ना बाजारात मुळ्याची भाजी खूप येते, म्हणून ना मी काय केलं त्यातल्या त्यात गावठी मुळ्याची भाजी बघून आणली. आज ती कशी करायची ना ते मी तुम्हाला सांगायचे. काय करायचं माहिती आहे का, पाला आणि मुळे बाजूला करायचे आणि मुळ्यावरची साल काढून घ्यायची. नंतर काय करायचं माहिती आहे का, ही भाजी अशीच नाही फोडणीला द्यायची. त्या भाजीत 1 चमचा मीठ टाकायचं आणि मस्तपैकी मळून घ्यायची. मळून त्याचं पाणी बाजूला करायचं आणि भाजी वेगळी करून घ्यायची. नंतर काय करायचं, कढई ठेवायची. कढईत 3 चमचे तेल टाकायचं, त्याच्यात टाकायचं जिरं, कांदासुद्धा जरा जाडसरच कापून टाकायचा आणि मिरची घालायची. आणि काय करायचं माहिती ह्या भाजीत चणा डाळ घालायची, म्हणजे ह्या भाजीला मस्त चव येते. चणा डाळ काय करायची 2 तास आधी भिजत टाकायची आणि नंतर 1 वाफ देऊन नंतर ह्या भाजीत टाकायची आणि तेलावर परतून घ्यायची. आणि नंतर टाकायचं थोडी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं, कारण आपण भाजीला ऑलरेडी मीठ लावलं आहे. आणि मस्तपैकी भाजी परतून घ्यायची. आणि काय करायचं, कढईवर ना एक ताट ठेवायचं आणि त्यात थोडं पाणी ठेवायचं आणि 5 मिनटं वाफेवर भाजी तयार होऊन द्यायची. भाजी मस्तपैकी तयार होते. भाजी झाली की वरून टाकायचं खोबरं.